आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख जे आहेत ते अजितदादा पवार हे आज रायगड जिल्ह्यामध्ये आहेत। आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील दोन जे बडे नेते आहेत, एक जर आपण पाहिलं तर ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर असतील जे दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव, आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट राजीव साबळे असतील जे शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते होते। असे दोन बडे नेते जे आहेत ते आता अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। आपण जर पाहिलं तर सध्या रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय स्थित्यांतर वाढले आहेत आणि सुनील तटकरे यांची ही राजकीय खेळीच म्हणावी लागेल। एकीकडे जर आपण पाहिलं तर सुधाकर घारे यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जिल्हाध्यक्ष पद जे आहे ते सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे। सुधाकर घारे जे आहेत ते आपण जर पाहिलं तर आमदार महेंद्र थोरवे, कर्जतचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे, त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी निवडणुकीमध्ये ते उभे राहिले होते आमदारकीला, आणि अगदी थोडक्या मताने त्यांचा आमदारकीला पराभव झाला होता। आणि त्यानंतर तटकरे यांनी त्यांना रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं होतं। आणि त्यानंतर आता अलिबागचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर असतील आणि मानगावचे राजू साबळे असतील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात, आणि त्यांच्याच या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अजित पवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपण जर पाहिलं तर हा गीताबाग परिसर आहे आणि या ठिकाणी अजित पवार यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत पाहतोय हेच ते गीताबाग आहे। थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, आणि त्यानंतर इथली एक बैठक उरकून ते थेट मानगाव या ठिकाणी रवाना होणार आहे। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, त्याच ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे, आणि ती बैठक उरकून ते थेट अलिबागला जाणार आहेत, आणि अलिबागला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर जे आहेत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे। योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड रोहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।